नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। आज आपण अनंत चतुर्दशी व्रतकथा जाणून घेणार आहोत। भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी व्रत केलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून अनंत सूत्र बांधलं जातं। या व्रताशी निगडीत एक लोककथा आहे। प्राचीन काळी सुमंत नामक एक तपस्वी ब्राह्मण होता, ज्याच्या बायकोचं नाव दीक्षा होतं। दोघांची एक अत्यंत सुंदर, धर्मपरायण तसेच ज्योतिर्मयी कन्या होती, जिचं नाव सुशीला होतं। सुशीला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजेच दीक्षाचं निधन झालं। पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशीलाचा विवाह सुमंतने कौंडिन्य ऋषीसोबत लावून दिला। पाठवणीच्या वेळी कर्कशाने जावयाला काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले। कौंडिन्य आपल्या बायकोसोबत त्यांच्या आश्रमाकडे निघाले। रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदी किनारी संध्या पूजा करू लागले। या दरम्यान सुशीलाने पाहिलं की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहेत। सुशीलाने त्या महिलांना विचारले की त्या कोणाची प्रार्थना करत आहेत। तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या भगवान अनंताची पूजा करत असून या दिवशी त्यांचं व्रत करण्याचं फार महत्त्व असतं। व्रताच्या महत्त्वाबाबत ऐकल्यानंतर सुशीलाने या व्रताचं अनुष्ठान केलं आणि 14 गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि ऋषींजवळ आली। कौंडिन्य यांनी तिच्या हातातील धाग्याबाबत विचारलं असता तिने सर्व सांगितलं, पण ऋषींनी हे मानण्यास साफ नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून अग्नीत टाकला। यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले। या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशीला हिला विचारलं असता तिने अनंत देवाचा धागा जाणण्याची बाब सांगितली। पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं। जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमिनीवर कोसळले। तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले की हे कौंडिन्य, तू माझा तिरस्कार केलास, त्यामुळे तुला हे कष्ट भोगावे लागले। तू दुःखी झालास, पण आता तुला पश्चाताप झाला आहे, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे। आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर। 14 वर्षांपर्यंत हे व्रत केल्यास तुझं दुःख दूर होईल, तुला धनधान्ययुक्त संपत्ती प्राप्त होईल। कौंडिन्य यांनी तसंच केलं आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळाली। आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।